नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DBT अकाउंट जे लिंक असते आपल्या आधारशी, तर ते आधार सीडिंग म्हणून NPCI सोबत लिंक असते आणि त्या आधार सीडिंगला आपला जो एक अकाउंट असतो तो लिंक असतो आणि त्याला आपल्याला आधार थ्रू आपल्याला जी DBT असते ती रिसीव होत असते। तर ते अकाउंट आपण घरात बसून सुद्धा ऑनलाईन लिंक करू शकतो NPCI सोबत। तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहिल्यांदा आपल्याला कुठल्याही ब्राउझरमध्ये या ठिकाणी सर्च बारमध्ये NPCI असे सर्च करायचे आहे। या ठिकाणी आपण जसे NPCI सर्च करू आपल्याला पहिली वेबसाईट भेटेल। तर या पहिल्या वेबसाईटला आपल्याला सिंपली ओके करायचे आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। तर जसे आपण या वेबसाईटवरती या ठिकाणी रिडायरेक्ट होऊ आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला इंटरफेसमध्ये पहिला जो ऑप्शन आहे प्रोडक्ट आणि त्यानंतर एक कंझ्युमर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला। तर सिंपली आपल्याला कंझ्युमर या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे। जसे आपण कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी पुन्हा एक नवीन ऑप्शन दिसतील। तर या ठिकाणी आपल्याला लास्ट ऑप्शन दिलेला आहे भारत आधार सीडिंग इनेबल। तर या ऑप्शनवरती सिंपली आपल्याला ओके करायचं आहे। जसे आपण या ठिकाणी ओके करू आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला 5 ते 6 ऑप्शन दिलेले आहे। तर या ऑप्शनमध्ये आपल्याला सेकंड ऑप्शन दिलेला आहे आधार सीडिंग। तर या आधार सीडिंगमध्ये आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण आपले जो बँक आहे लाईव्ह झालेले आहे घरात बसून NPCI सोबत लिंक करण्यासाठी। तर ते बँकसुद्धा या ठिकाणी खालती दिलेले आहे, तर ते आपण चेक करू शकतो। आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लेफ्ट साईडला आधार सीडिंग म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, त्या ऑप्शनवरती आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सेकंड ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधार सीडिंगवर। जसे आपण आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करू या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे। पहिला ऑप्शन आहे इंटर युअर आधार नंबर, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार। या ठिकाणी आपण सीडिंग करू शकतो, डिसीडिंग करू शकतो। तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे। जसे आपण या ठिकाणी आधार नंबर एंटर करू या ठिकाणी आपली जी रिक्वेस्ट आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। आपण आधार मॅपिंग करणार आहे, आधार सीडिंग करणार आहे म्हणून पहिल्या ऑप्शनवरती आपण सिंपली क्लिक करूया। त्यानंतर आपल्याला सीडिंग टाईप दिलेले आहे 3। फ्रेश सीडिंग म्हणजे आपण पहिल्यांदा आपले DBT अकाउंट लिंक करत असेल आधार सीडिंगशी, तर फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन दिलेला आहे मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट। तर एकाच बँकेत जर आपले 2 अकाउंट असेल तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला थर्ड ऑप्शन दिलेला आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक। जर तुमचा बँक अकाउंट जे असेल वेगवेगळ्या बँकेत असेल तर ते तुम्ही या ठिकाणीहून ट्रान्सफर करू शकतात आधार सीडिंग। तर आपण या ठिकाणी थर्ड ऑप्शन यूज करणार आहेत आणि त्यानंतर आपली जी बँक आहे ती या ठिकाणी सर्च करायची आहे। सिलेक्ट युअर बँक म्हणून आहे ते। आपण ज्या अकाउंटला आपले NPCI आधार मॅपिंग करणार आहे DBT अकाउंट लिंक, तर त्या बँकेचे नाव या ठिकाणी आपण सर्च करू शकतो। या ठिकाणी आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे बँक सर्च करणार आहे आणि ते आपण या ठिकाणी मॅपिंग करणार आहे आधार सीडिंगशी। तर आपण या ठिकाणी सिंपली बँक सिलेक्ट करू आणि त्यानंतर आपण जो बँक सिलेक्ट केला आहे त्याचा अकाउंट नंबर जो आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। जसे आपण या ठिकाणी अकाउंट नंबर एंटर करू त्यानंतर पुन्हा आपल्याला तोच अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर या ऑप्शनवरती आपल्याला एंटर करायचा आहे। जसे आपण या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करू त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टर्म अँड कंडिशन जे आहे त्या आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या आहे। चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर खालती कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे।
जसे आपण कॅप्चा एंटर करू या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे प्रोसीड खालती. तर त्या खालती प्रोसीड ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सिम्पली. जसे आपण प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला पुन्हा टर्म अँड कंडिशन या ठिकाणी रीड करायचे आहे आणि त्यानंतर खालती स्क्रोल डाऊन करायचं आहे. जसे आपण खालती स्क्रोल डाऊन करू आपल्याला एक ऑप्शन दिसेल ॲग्री अँड कंटिन्यू. तर या ऑप्शनवरती आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP रिसीव्ह होईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येणार. तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. जसे आपण या ठिकाणी OTP एंटर करू आपल्याला पुन्हा एक सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करू या ठिकाणी थोडी प्रोसेस होईल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणाहून दुसरी प्रोसेस करायला लागणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो आधार सीडिंग आहे तो या ठिकाणी सक्सेसफुली सीड होणार आहे. पण आपण या ठिकाणी ऑलरेडी आधार मॅपिंग केलेली आहे आपल्या बँकेशी. तर या ठिकाणी मला एक मेसेज दिसत आहे यू हॅव ऑलरेडी सीडेड विथ सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तर मी हे अकाउंट जे आहे ते ऑलरेडी या ठिकाणी सीड करून बघितले होते आणि ते सक्सेसफुली लगेच सीड झाले होते. आधार DBTशी लिंक झाले होते. म्हणून आपण या ठिकाणी ओके करूया. तुम्हाला तुमचे बँक जे आहे ते या ठिकाणी लगेच NPCI सोबत लिंक होऊन भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी NPCI सोबत आपले बँक अकाउंट जे आहे ते लिंक करू शकतो आणि आपली DBT जी आहे ती आपण आपल्या अकाउंटला घेऊ शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. तर या ठिकाणी प्रोसेस या पद्धतीने तुम्हाला लास्टला बघायला भेटणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटणार आहे. तो रेफरन्स नंबरसुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट करून घेऊ शकता आणि त्यानंतर स्टेटस जे आहे ते चेक करू शकतो. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो रिझल्ट ऑनलाईन केलेला आहे. आपण ऑनलाईन लिंक केले आहे NPCI अकाउंटला DBT अकाउंट आणि सीडिंग स्टेटस पाहू शकतो आपण सक्सेसचा. तर अशा प्रकारे आपण घरात बसून आपले NPCI सोबत आपले बँक अकाउंट जे आहे ते ऑनलाईन लिंक करू शकतो आणि आपली DBT जी असते ती आपल्या अकाउंटला आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी तयार केलेला आहे आणि आपल्याला आय होप हा व्हिडिओ समजला असेल आणि तुम्हीसुद्धा घरात बसून NPCI सोबत आपले बँक अकाउंट जे आहे ते लिंक करू शकणार. तर आय होप मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.